एक 2-3 दिवसापूर्वी काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या श्वानांच्या बाबतीत. आपापले श्वान घेऊन ज्या वेळेला काही लोक सकाळी फिरायला निघतात त्यावेळेला सोबत मोठमोठ्या काठ्या घेऊन निघतात. आणि बाहेरचं श्वान जर आपल्या या श्वानाच्या जवळ आलं तर त्यांना ते काठीने मारतात. बरं, त्यांना ही गोष्ट कळत नाही की ज्यावेळेला तुम्ही मारता त्यावेळेला त्याला झालेली जखम किंवा त्याच्यावर वैद्यकीय सेवा कोण करणार. आणि त्यामुळे प्रत्येक प्राणीमित्राला हा प्रश्न पडतो की आपापल्या एरियामधला श्वान हा का लंगडतोय, त्याला कोणी मारलं का. तर हे जे काही प्रकार घडतायत तर कृपया जे आपापल्या श्वानांना घेऊन फिरायला निघतात त्यांना विनंती आहे की कृपया मारू नका. आणि जर आपण असं कृत्य करताना दिसलात तर आपल्यावर नक्की कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यासाठी कायदाही तितका कठोर आहे. कृपया आपण सर्वांनी लक्षात घ्या. आणि जे फिरायला निघतात वयोवृद्ध असतील, महिला असतील, पुरुष असतील, त्यांनी कृपया थोडं लक्ष द्या की सोबत काठ्या घेऊन फिरू नका. आपण आपल्या आरोग्य आपलं चांगलं राहावं यासाठी आपण सकाळच्या मोकळ्या हवेमध्ये फिरायला जात असतो, ना की आपण कुठल्या मुक्या जनावराला मारायला. कृपया हे कृत्य थांबवा. हे असे काही प्रकार करू नका. आपल्याला लागलं आपण डॉक्टरकडे जातो. ही मुकी जनावरं, ही बाळं, ही कधी जाणार, यांना कोण नेणार. कृपया विनंती आहे, आपले श्वान आपण जेव्हा घेऊन फिरता तेव्हा काठ्या घेऊन फिरू नका. त्यांना सुद्धा बाहेरच्या श्वानांशी मैत्री होऊ द्या, एकत्र येऊ द्या. काही होत नाही. पण हा जो काही चाललेला द्वेष आहे तो कृपया थांबवा. हे प्रकार थांबवा. ही सर्वांना विनंती आहे. आणि प्राणीमित्रांना सुद्धा विनंती आहे की या गोष्टीकडे सकाळच्या वेळेला थोडं लक्ष द्या. धन्यवाद.